शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, बोल बजरंग बली हनुमान की जय। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता महायोग पीठे तटे भीमरत्याम थोडा उंच राहिला तरी चालतं काळी दोन पेक्षा महायोग पीठे तटे भीमरत्याम वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग धरो प्रथम नम पांडुरंग धरो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग धरो प्रथम नमन पांडुरंग धरो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया आनंद कुमारे कथे कह विस्तार आबाजी सद्गुरु राजदुगा ज्याच्या कृपाने कथेचा विस्तारो बाबाजी सत्करू दास तुका पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारो आवाजी सद्गुरु दासदुगा पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारो बाबाजी सत्करू दासदुगा अलंकापुरी रम्य सिंहासनस्तपदां भोज तेजस्कृतिपिके प्रदिशम् विदिन्द्रादिदेवी सदा स्तूयमानं समाधिस्तमूर्ती भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेहीना बोलिलो वचनाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या शुभता प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातील अभंग असून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या द्वारे भगवान पंढरीनाथाकडे मागणी मागतात विठ्ठल विठ्ठल अभंगाचा भावार्थ पाहण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याचं प्रदान कर्तव्य असतं त्याने याने पवित्र पावन भूमी क्षेत्रामध्ये चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह चालत असणारी ही अविरत साधना त्यामध्ये ज्ञान यज्ञ अन्नदान यज्ञ आणि नामयज्ञ पवित्र गावामध्ये पवित्र ग्राम असणार विठ्ठल 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 गावाचं नाव इरलाच आहे ना हा इरला या मुक्कामी संपूर्ण गावकरी मंडळीच्या सहकार्याने हस्ते पर हस्ते वर्गणी दाते अन्नदाते गावामधल्या प्रत्येक व्यक्तीचा सहभाग या सप्ताहामध्ये आहे आणि गावातला प्रत्येक व्यक्ती
या सप्ताह माझ्या घरचा आहे असा वैयक्तिक समजून बसा तिथंच खाली. वैयक्तिक समजून मागून यायचं, मग एकाच्या मांडीवर पाय आणि मुंडक्यावर पाय. राखीव मतदारसंघाची जागा नाही. विठला विठल. संपूर्ण गावकरी मंडळीच्या सहकार्याने प्रत्येकाच्या मनामध्ये अशी धारणा आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही आमच्या गावात पहिली वेळ आली आणि एवढे छाती ठोकपणे कसं काय सांगता? कारण सप्त्याचं स्वरूपच सांगते की या सप्ताहामध्ये गावातल्या प्रत्येकाचा सहभाग आहे. विठ्ठला आणि त्याच्यामध्ये एवढा मोठा सप्ताह गावामध्ये, गाव एकदम छोटा आहे आणि एवढा मोठा सप्ताह उचलणं, ओझं उचलणं एकदम एवढं शक्य होणार नाही. मग काही गावातील सुज्ञ मंडळींनी, जाणकार मंडळींनी, पदाधिकारी या माणसांनी अन्नदानाचं काही श्रेय आपल्यावरती घेतलं. अन्नदानाची पंगत आमच्यावर टाका. महाराज लांबून येतात, मग महाराज आमच्यावर टाका. महाराजांचं सौजन्य आम्ही घेतो. त्याच्यामध्ये आज ज्यांनी माझं सौजन्य घेतलं, सौजन्य म्हणजे 2 तासाकरता महाराज विकत घेणे. आज ज्यांनी मला विकत घेतलं असे तुमच्याच गावचे डीलर निलेश भाऊ सरोदे, नाव बरोबर आहे का? हा, सकाळी वाचलं होतं, अजून ध्यानात आहे. म्हणजे निलेश दादांच्या माध्यमातून किंवा सौजन्य त्यांनी माझं घेतलं. आणि माझ्या सौजन्य घेणाराचा एक नियम आहे. काय नियम आहे? ज्यांनी माझं सौजन्य घेतलं त्याचा शनी आजपासून जाते. त्याचा शनी पायी उतरला. उद्यापासून तुम्ही कोणतंही काम करा, तुमचं काम सक्सेसच होईल. आणि बाकीच्याचं घेतलं तर होतेच, पण आपलं घेतलं की अजूनच होते. फक्त आता ते विठ्ठला विठ्ठला. आनंद वाटला, समाधान वाटलं. वारकरी संप्रदायाचं एवढं वैभव गावामध्ये आहे. तुम्ही सुज्ञ आणि जाणकार मंडळी आहात. संप्रदायाची लळा किंवा संप्रदायाचे पाईक आहात. समाधान वाटलं. फार लांबून आलो, 150 किलोमीटर आलो आणि लगेच 150 किलोमीटर म्हणजे 200-250 जायचं. सकाळचं कीर्तन तिकडे काल्याचं. पण एवढ्या लांबून दगदग दगदग आलो. आमच्या गजानन महाराजांमुळे फोन आल्याबरोबर आनंद वाटला. इथे आल्यानंतर रस्त्याने असं वाटलं पुन्हा यांना फोन करावा, व आम्ही घरी जातो. माझी कॅपॅसिटी आता इतक्या लांब यायची राहिली नाही. पण देवानी हनुमंतरायांनी कृपा केली. इथपर्यंत आलो. मंडपा पाहिला, घरामध्ये बसलो, माणसं पाहिले, समाधान वाटलं. कार्यकर्ते मंडळी सुज्ञ असल्यामुळे एवढा सप्त्याला स्वरूप आला. काही काही माणसाच्या घरात 20-20 वर्ष झाले, अजून पंखा लावता आला नाही. 7 दिवसाकरता तुम्ही मंडळींनी पंखा लावला. तुमचं कौतुक करावं तेवढं किती कमी आहे. म्हणून एकदा तुमच्यासाठीच तुम्ही टाळ्या वाजवा. वा सुज्ञ मंडळी, वारकरी संप्रदायाचे पाईक आहात. शेवटपर्यंत राहा. ज्ञानोबाराय तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही. बारीक आहे का? आता टाळ्या एकदा शेवटीच वाजवा, आता मध्ये वाजवू नका. मला टाळी आवडत नाही. मी शुद्ध सांप्रदायिक जगणारा माणूस. विठ्ठल विठ्ठल. या जगामध्ये वारकरी संप्रदायाचा आश्रय सोडता जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही फिरा. जगाच्या विश्वाच्या पाठीवर सध्या हयातीमध्ये 2024 मध्ये तुम्ही जगामध्ये कुठेही जरी फिरलात तरी तुम्हाला या कलियुगाच्या कलीच्या काळामध्ये चांगला ऐकायला मिळत नाही. या कलीच्या काळामध्ये मोबाईलमध्ये व्हॉट्सअप आहे, इंस्टा आहे, फेसबुक आहे, स्नॅपचॅट आहे. सारे जरी असले तरी जे बटन दाबाल त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला ऐकायला मिळणार नाही. टीव्हीचं बटन जरी दाबाल तरी टीव्हीवर सुद्धा हजारो चॅनल असले तरी त्याच्यावर चांगलं तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. चांगलं ऐकायला मिळण्याकरता जगाच्या पाठीवर एकच व्यासपीठ, एकच गादी शिल्लक राहिली, ती म्हणजे वारकरी संप्रदायाची नारदाची गादी. जगामध्ये एकच गादी अशी आहे की तिथे चांगलं ऐकायला मिळते. जगामध्ये काही काही गोष्टी एकदा झाल्या, परत झाल्या नाहीत. वारकरी संप्रदायाच्या गादीसारखी पुन्हा गादी जन्माला आली नाही. जगामध्ये राजे अनेक झाले असतील, जगामध्ये राजे अनेक जन्माला असतील, परंतु एकच राजा जन्माला आला, तो माझा छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून नेहमी सांगत असतात, एकच राजा या मृत्यू लोकामध्ये जन्माला आला. एकच
माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या शिवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर हे माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर हो एकच राजा इथे जन्मला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर दैते साथीवार झेलले आपल्या निधड्या छातीवर दैते साथीवार झेलले आपल्या निधड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे प्राणपणाने लढले मावळे भरोसाचा राजा माझ्या राजाचं माझ्या देवाचं शुभाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर हे माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर हो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर हे माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर जगामध्ये राजा अनेक झाले असतील पण छत्रपती सारखा राजा पुन्हा जन्माला आला नाही. एकच राजा जन्माला आला. तशी एकच गादी आहे या हिंदुस्थान नाही विश्वाच्या पाठीवर. चक्रा मारते काय बोलती आता जाऊ नको हं. या जगाच्या पाठीवर विश्वाच्या पाठीवर एकच गादी आहे ती म्हणजे नारदाची. इथेच तुम्हाला चांगलं ऐकायला मिळते. नाहीतर या कलीच्या काळामध्ये कानातून रक्त यायची वेळ आली. इतके गारहाणे झाले आणि इतके लोकांचे वाईट विचार झाले. परंतु समाधान आनंद शांती आणि सुख एकाच छताखाली मिळते म्हणजे वारकरी संप्रदायाच्या संगतीमध्ये. विठ्ठल वारकरी संप्रदायासारखा जगामध्ये संप्रदाय आला नाही का? कारण जगामध्ये सुख समाधान शांती या वारकरी संप्रदायामध्येच आहे. वारकरी संप्रदायामध्ये जगामध्ये अशी काही क्रांती विशेष आहे की जे अन्य संप्रदायामध्ये नाही. म्हणून जगामध्ये पहिला संप्रदाय वारकरी आहे. जगामध्ये पहिला धर्म हिंदू आहे आणि जगामधला पहिला ग्रंथ रामायण आहे. रामायण जगामधला पहिला ग्रंथ. रामायणाच्या वाल्मिकी रामायणाच्या अगोदर एकही ग्रंथ जन्माला आला नाही. वेद रामायणाच्या आधी जन्माला आले परंतु वेद हे हस्तलिखित नाही. वेद हे भगवान परमात्म्याच्या नाकामधून निघालेला ग्रंथ आहे. ज्ञानोबाराय सांगतात जयाची आणि शिवाकी जन्म झाल्या वेद राशी तो सत्य प्रतिज्ञा पैजेशी बोलिला श्रीकृष्ण. निश्वाकी म्हणजे नाक. भगवान विष्णू परमात्म्याच्या नाकामधून ग्रंथाची म्हणजे वेदाची उत्पत्ती झाली. पण हस्तलिखित जगातला पहिला ग्रंथ आहे त्याचे नाव आहे रामायण. म्हणून जगामध्ये कोणताही ग्रंथ काढा कोणत्याही ग्रंथामध्ये रामायण विराजमान आहे. रामायणामध्ये दुसरा ग्रंथ नाही. भागवतामध्ये रामायण आहे. नवमस्कंदामध्ये बौद्धांच्या बौद्ध ग्रंथामध्ये सुद्धा रामायण आलं. जो अंगुली माल दाखवला तो जसाच्या तसा वाल्मिक आहे. मुस्लिमांच्या कुराणामध्ये सुद्धा रामायण आलं. एक राजा 3 राण्या 4 मुलं 2 मामाचे कडे आणि 2 मुलं वनवासामध्ये अशी कुराणामध्ये जशीच्या तशी कथा आहे. फक्त त्याच्यामध्ये नावं बदलले. मी वाचलं. जगामध्ये रामायण प्रत्येक ग्रंथामध्ये आलं पण रामायणामध्ये दुसरा ग्रंथ आला नाही. कारण रामायण 8.25 लाख वर्षापूर्वीचा ग्रंथ आहे. कधी तयार झाला? प्रभू रामचंद्रांना जाऊन झाले 8 लाख. 8 लाख वर्ष रामाला जाऊन झाले. आणि प्रभू रामचंद्राच्या जन्माच्या अगोदर वाल्मिकांनी 20,000 वर्ष आधी रामायण लिहिलं. केले रामायण रामा आधी.
राम जन्माच्या आधी 20,000 वर्षा अगोदर रामायण आणि कलियुग सुरुवात होऊन झाली कलियुगाला 5,132 वर्ष, म्हणजे 5,000 कलियुगाचे राम जन्माचे 20 आणि 5 25 आणि रामाला जाऊन झाले 8,25,000 वर्षापूर्वीचा ग्रंथ, त्याचं नाव आहे रामायण. विठ्ठल विठ्ठल. जगामधला पहिला ग्रंथ रामायण आहे. जगामधला पहिला धर्म हिंदू आहे. बाकी 442 धर्म जगाच्या पाठीवर जन्माला आले, पण पहिला धर्म हिंदूच आहे. तुम्ही म्हणाल आपलं ताक कुणी गोड म्हणत असते, ते नाही. भागवतामध्ये चिंतन आलेलं आहे. भागवत काय सांगतं? भागवतामध्ये ब्रह्मदेवानी जगत निर्माण केलं आणि जग निर्माण केल्यानंतर ब्रह्मदेवाच्या उजव्या आणि डाव्या बाहूतून 2 जीव जन्माला आले, स्वयंभू मनू आणि शतरूपा राणी. 2 जीव जन्माला आले. पहिल्यांदा जीव सृष्टी तलावावरती जन्माला आला. विज्ञान सांगते अमिबा आला आणि शास्त्र सांगते स्वयंभू मनू आणि शतरूपा 2 जोडप पहिल्यांदा आलं. त्यावेळेस कोणी मानवही जन्माला आला नाही आणि त्यावेळेस धर्मही जन्माला आला नाही. ते पहिलं जोडप ब्रह्मदेवाच्या पासून निर्माण झालं, म्हणजे पहिलं जोडप जन्माला सृष्टीवर हिंदू धर्मामध्ये आलं, म्हणजे जगातला पहिला धर्म हिंदू आहे. विठ्ठल विठ्ठल. वारकरी संप्रदाय जगामधला पहिला. कसं काय? मी प्रमाणाशिवाय बोलणार नाही. प्रत्येक शब्दाला तुम्हाला प्रमाण देईल. ज्या शब्दाला प्रमाण सांगणार नाही असा शब्द तुमच्या समोर मांडणार नाही. तुमच्या समोर जर प्रमाणाव्यतिरिक्त बोललो तर माझ्या जिभेचे 100 तुकडे होतील. शतखंड माझी होईल रसना, जरी या वचना पालटेल. प्रमाण किंवा शास्त्र पुरावा असेल. वारकरी संप्रदाय पहिला संप्रदाय आहे. नंतर तुकडोजी महाराजांच्या मते ग्रामगीतेमध्ये महाराजांनी सांगितलं अनेक संप्रदाय जन्माला आले, किती पंथ भिन्न झाले, येण्याची राष्ट्र नासिले, हा मिटवाता गलबला, जागोया कोरड्या माणुसकीला. परंतु वारकरी संप्रदाय पहिला. कशावरून? महाराज प्रमाणामध्ये सांगतात, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, किंवा आधी रचिली पंढरी आणि मग वैकुंठ नगरी. जगत निर्माण करत असताना पहिल्यांदा पंढरपूर निर्माण केलं, म्हणजे पंढरपूरचा विठोबा आणि पंढरपूरचा वारकरी जन्माला आला, म्हणून जगातला पहिला संप्रदाय वारकरी आहे. विठ्ठल विठ्ठल. वारकरी संप्रदायाचा आश्रय तुम्ही केलात, भाग्यवान आहात. भाग्यवानाच्या यादीत बसलात, डबल टिबलच्या यादीत बसलात. मनुष्य देह मिळणं भाग्याचं लक्षण आहे. बडी भागसे माणूस तन पाया, तुलसीदास सांगतात. दुसरं भाग्य तुम्ही हिंदुस्थान मध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो. कारण नाथ महाराज नाथ भागवतामध्ये सांगतात, भरत खंडेन नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. आपण जर माणूस म्हणून जन्माला आलो असतो, इंग्लंड, जपान, अमेरिका, फ्रान्स, पाकिस्तान मध्ये जन्माला आलो असतो, तर आपल्याला हे सुख सोहळा पाहायला मिळाला नसता. म्हणून नाथरायांच्या मते आपण भारतामध्ये जन्माला आलो म्हणजे आपण भाग्यवान आहोत. आणि तिसरं भाग्य आपलं असं आहे की आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो आणि साधू संतांच्या नंतर जन्माला आलो. चौथं भाग्य असं आहे की आपण वारकरी संप्रदायाचे पाईक आहो, म्हणजे 4 भाग्यवानाच्या यादीत तुमचा नंबर आहे. विठ्ठल विठ्ठल. भाग्यवंत म्हणू तया, शरण गेले पंढरी राया. आणि जे पांडुरंगाचा आश्रय करतात ते भाग्यवानाच्या यादीत बसतात. आणि या वारकरी संप्रदायाचं एवढं वैभव पाहिल्यानंतर एकदम समाधान वाटलं, आनंद वाटला. त्या अनुषंगाने जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग मागणीपर प्रकरणातील आहे. सप्ताहाची परंपरा आहे. सप्ताहाची परंपरा अशी सांगते, वारकरी संप्रदाय असा सांगतो, संप्रदायाच्या परंपरेनुसार सप्ताहाच्या पहिल्या दिवशी नामपर अभंग असावा, ही परंपरा. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे जागराच्या दिवशी मागणीपर अभंग असावा, ही एक परंपरा आहे. नियम नाही. नियम वेगळा आणि परंपरा वेगळी. नियम त्याला म्हणायचं जो लिहिल्या जातो त्याला नियम म्हणतात, पण जो न लिहिता येते पण चालते पदशीर त्याला परंपरा म्हणतात. पहिल्या दिवशी नामपर परंपरा, शेवटच्या दिवशी आजच्या दिवशी अभंग मागणीपर असावा, ही परंपरा आहे. नियम नाही. उद्याच्या सकाळच्या कीर्तनाचा नियम आहे. तो नियम कुठे लिहिलेला आहे? तुकोबारायांनी गाथ्यात लिहिला. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे, हा नियम लिहिलेला आहे गाथ्यात.
पण आजच्या दिवशी मागणीपर असावा ही परंपरा आहे आणि संप्रदायाच्या ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींनी ती परंपरा घालून दिली. आपण संप्रदायाचे पाईक आहोत आणि संप्रदायाच्या परंपरेला आपल्याला तडा जाऊ देता येणार नाही, कारण आपण संप्रदायाची खांदा आपल्या खांद्यावर धुरा असल्यामुळे आपल्याला त्याला तडा जाऊ देता येणार नाही. म्हणून आज मागणीपर प्रकरणातील अभंग विठ्ठल. या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणी मागतात, पण आगळी वेगळी मागणी आहे. गाथ्यामध्ये जेवढे अभंग आहे, सारे संपूर्ण गाथ्यामधले जेवढे अभंग असतील त्या गाथ्याच्या अभंगाचा, साऱ्या अभंगाचा सार पूर्ण गाथ्याचा मागणीपर अभंगामध्ये येते. आणि जेवढेही गाथ्यामध्ये मागणीपर अभंग असतील त्या संपूर्ण मागणीपर अभंगाचा सार एकाच अभंगामध्ये येतो. तो अभंग म्हणजे दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायणा, म्हणजे या अभंगामध्ये सर्व गाथ्याचा सार आलेला आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी आगळी वेगळी मागणी मागितली देवाकडे. वेगळी मागणी आहे. तुकोबाराय देवाकडे म्हणतात, देवा मी माझ्या संसाराचा भार जसा असेल तसा माझ्या संसाराचं ओझ मी तुझ्यावर अजिबात घालणार नाही. मला काय वाटलं, मला सुख असलं तरी मी निमूटपणे भोगील आणि दुःख आलं तरी मी निमूटपणे भोगील. न घाली विठ्ठला भार तुझं, देवा मी तुझ्यावर भार घालणार नाही. आणि खरी गोष्ट आहे, खानदानी भक्त देवाला त्रास देणार नाही. ओरिजिनल जो वारकरी आहे पंढरपूरचा, ओरिजिनल पारमार्थिक माणूस देवाला त्रास देत नाही. देवा माझं असं आहे, माझं तसं आहे, एकदा हेच देन तेच देन, गारा जास्त पडतात, एकदा का घरावर शिला पडला की मी मोकळाच. अजिबात मागायचं नाही. देवाला जास्त त्रास देणारा खरा भक्त नाही, गुरुला त्रास देणारा ओरिजिनल शिष्य नाही. आणि जी बाई नवऱ्याला त्रास देते ती खरी बायको नाही. मनातल्या मनात म्हणत जा, भांडणं होतील. ओरिजिनल शिष्य गुरुला त्रास नाही, ओरिजिनल भक्त देवाला त्रास नाही, आणि ओरिजिनल खरी बायको नवऱ्याला त्रास नाही. नवऱ्याची परिस्थिती जशी असेल तशी मान्य करते. तुम्ही म्हणाल त्याच्यामध्ये राजी, खरी बायको आहे. पण नवरा पहिलाच परेशानीमध्ये आणि परत त्याच्यात डबल परेशानी टाकते बाई, मग ती खरी बायको असेल का? नवरा गवताचं ओझं घेऊन आला, 4-5 म्हशीचं ओझं आणलं, डोक्यावर गवताचं ओझं, आणि दारात नवरा आल्याबरोबर, दारात टेकल्याबरोबर नवरा लगेच बाईनं सुरुवात केली. बाई म्हणते, का हो पिंट्याचे बाबा, काय माया भावाचे पैसे आणले, देतो देतो म्हणताव, देताव का नाही? ओ पिंट्याचे बाबा. नवरा बरा असला तर बरा, नाही तर गवताचं ओझच बाईच्या डोक्यावर टाकल ना. म्हणजे नवरा पहिलाच परेशानीत आणि त्याला पुन्हा परेशान करणे खरी बायको नाही. मग बोलायचं अधिकार बाईचा नवऱ्यावर आहे, पण समय पाहिला पाहिजे का नाही, मोसम पाहिला पाहिजे का नाही, मोसम कळाला पाहिजे. शांत असू द्यायचा नवरा, खुश असू द्यायचा, प्रफुल्लित असू द्यायचा. नाही तर शेतातून आला की कधीच त्याला पाणी द्यायचं नाही. तुम्ही देतही नाही म्हणा, पण एरवी नाही दिलं तर चालते, पण त्या दिवशी पाणी द्यायचं. थंडगार फ्रीज मधलं गळा बसला तरी चालते त्याचा, फ्रीज मधलं पाणी द्यायचं. लगेच पाणी झालं की घट्ट दुधाचा चहा करायचा, दुधाचा घट्ट चहा करायचा. दुधामध्ये पाणी टाकायचं नाही बर का. दुधामध्ये पाणी जास्त टाकल्यानंतर शास्त्र सांगते, भागवत शास्त्र असं सांगते, दुधामध्ये पाणी टाकू नये. दुधामध्ये पाणी किती टाकलं पाहिजे? ज्याप्रमाणे स्वयंपाकामध्ये पिठामध्ये बाई मीठ टाकते तितकं दुधामध्ये पाणी असावं. पण दूध घरात असलं की सासू येते तांब्याभर पाणी टाकते, सून येते तांब्याभर पाणी टाकते, मुलगा येते तांब्याभर पाणी टाकते. 5 लिटरचं 15 लिटर दूध होते. पण भागवत शास्त्र सांगते, जर जास्त दुधामध्ये पाणी टाकलं, ज्या बाईने या जन्मामध्ये, ज्या बाईने जास्त दुधामध्ये पाणी टाकलं, परत येऊ नका आता बर का, ज्या बाईने या जन्मात दुधामध्ये जास्त पाणी टाकलं त्या बाईला पुढच्या जन्मामध्ये हळद्या होऊन मरत असते. ती हळद्या माहित आहे का? हे भागवत सांगते. पण लोकांच्या दुधामध्ये जर जास्त पाणी टाकलं तर पुढच्या जन्मात हळद्या होते, आणि जर महाराजाच्या टाकलं, समजलं त्याला नमस्कार, ज्याला नाही समजलं त्याने उद्या पंगत दाबा, पोट पॅक करा, पेटी हलव हलव आणि निवांत घरी जाऊन झोपा. आपले जोग फर्जी असतात.
इथं 4Gच कार्ड चालते, 2G 3G गोल गोल फिरते. विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल. ओरिजिनल शिष्य गुरुला त्रास नाही, ओरिजिनल भक्त देवाला त्रास नाही, आणि ओरिजिनल बायको नवऱ्याला त्रास देणार नाही, अजिबात नाही. माझं जसं असेल तसं. तुकोबराय म्हणतात मी तुझ्यावर अजिबात भार घालणार नाही, कधीच नाही. आणि भार घालणं एकदम सोपं आहे जगामध्ये. किती सोपं आहे भार घालणं, एका मिनिटामध्ये सांगतो. अपरिचित माणसावर भार घालू शकतो आपण. जगामध्ये सर्वात सोपं साधन भार घालणे आहे. पण तरी तुकोबराय म्हणतात माझा भार तुझ्यावर घालणार नाही, न घाली विठ्ठला भार तुझं. गावामध्ये श्रीमंत माणसाची पंगत आहे, श्रीमंत सावकार आहे, आणि पूर्ण गाव जेवायला आहे. जेवायला पंगत बसली, पंगत इकडून बसली, पाठीला पाठ पाठीला पाठ, पंक्तीला पंगत पंक्तीला पंगत, आणि पंक्तीला होते भजे. गाव खेड होतं, आणि खेडे गावापासून तालुका 40 किलोमीटर अंतर होता. पंक्ती बसल्या जेवायला, सारं गाव जेवायला बसलं. मालक काहीतरी कामानिमित्ताने थोडा बाहेर गेला पंक्तीचा, आणि वाढ्या मंडळींनी वाढायला सुरुवात केली. मग कोणी पातर वहाड, कोणी दुरण वहाड, कोणी मीठ वहाड, कोणी काही वाढ काही वाढ. काही काही वाडे एवढे खतरा असतात वाढणारे, साधं वाढतच नाहीत. मिठन पाणी, भजे वाढतील, बुंदी वाढतील, जिलेबी वाढतील, साधं वाढाच वाटत नाही. काही काही वाढे तर एवढे खतरा, माणसाच्या पंक्तीला वाढतच नाहीत. आमच्या तिकडची गोष्ट आहे, वाशिम जिल्ह्यातली बरं का. काही काही वाढे एवढे खतरा, पण वाढायला सुरुवात झाली. बारीक आहे का, मी भार घालतोय सांगतो, भार सांगतोय अभंगामधला. वाढायला सुरुवात झाली, वाड्यानी वाढानी वाढल्या, वाढली सारी वाढ झाली. पंक्तीला होते भजे. भज्यामध्ये भजे पंक्तीला किती असतात गाव जेवाय म्हणल्यावर नंतर 2-2 4-4 2-2 4-4 भजे टाकत असतात. पण त्याला काय, एका जणाने गावातल्या उचललं, भज्याचं आलं, मांडलं पंक्तीत, धर खोंगळ टाक भजे, धर खोंगळ टाक भजे. एका एका पात्रावर 2-2 किलो भजे टाकले. त्याच्या काय बापाची पेंडे. एकाच पंक्तीला भजे संपले. पुढच्या पंक्तीवाले म्हणायचे का रे अशोक, काय पुढच्या पंक्तीला भजे आले, मागच्याही पंक्तीला आपल्याला येतात का नाही रे. अरे थांब ना, येतील येतील येतील. अर गेले वाटते. भजे एकाच पंक्तीत संपले, काय करा आता. एकाच पंक्तीला भजे आहेत, समोरच्या पंक्तीला भजे नाही. लोक म्हणतील का रे, या सासऱ्याच्या घरी गेलोले का जेवायला, एका पंक्तीला भजे होते, एका पंक्तीला भजे असतं नव्हते बे. काय फुसक्या गोष्टी सांगतं, धसकणी पाटलाची ववाळणी काचकुर्याची. अर्ध्या पंक्तीला भजन, अर्ध्या पंक्तीला नाही तर इज्जत जाऊ शकते. बरं वाहळलेले भजे परत पाहू द्या म्हणाव तरी इज्जत जाऊ शकते. मागू शकतो का वाहळल्यानंतर, नाही. बरं एका पंक्तीला आहे, दुसऱ्या इज्जत जाते. तेल बेसन आणावं तर तालुका 50 किलोमीटर अंतर आहे. मग काय करावं, टेन्शन आलं मालकाला पंक्तीच्या. पण कामावर गडी हुशार होता. कामावरचा गडी म्हणला कसं काय पाटील बरं आहे का. काय झालं एवढ्या टेन्शन मध्ये. तो म्हणला अरे याने सारे पंक्तीला भजे टाकले, आता एका पंक्तीला नाही, आता काय करावं, टेन्शन वाढलं. तो गडी म्हणला टेन्शन घेऊ नका, टेन्शन काय को लेने का. म्हणजे काय करायचं, माझ्यावर भार टाका. काय करशील तू, अरे तू कामावाला आहेस, तू काय कर, फक्त तुम्ही मला सांगा तुला काय करायचं, मन टाका माझ्यावर भार. मालक म्हणला आता विलाज नाही, तुला काय करायचं ते कर. लगेच कामावरचा गडी गेला. पंगत वाहळली होती. श्लोक घ्यायच्या अगोदर त्याने हातामध्ये माईक घेतला आणि तो म्हणला ऐका मंडळी, जेवाय बसलेल्या सर्व मंडळीर गेला होता, आत्ता आचारी आला आणि आल्याबरोबर त्याने माझ्या कानामध्ये सांगितलं भज्याच्या डाल्यावर पाल मुतली. आता पाल किती मुतत असते, 2 बोट पाल, बाटलीभर म्हटली काय नाही. पण ज्याला त्याला वाटायचं ज्या भज्यावर पाल मुतली ते भजे जर मला आले असतील तर मग मर. प्रत्येक जण अय बाबूराव काय भजे घेऊन जाय बापा, मारत काय, इकडे 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 घेऊन जाय घेऊन जाय. साऱ्या लोकांनी भजे जसेच्या तसे वापस केले. भज्याचं डाला आत नेऊन ठेवलं. एका पंक्तीला आहे, दुसऱ्याही पंक्तीला नाही म्हणायचं काम पडलं नाही, परत बनवायचं काम पडलं नाही. एका मिनिटामध्ये टेन्शन मुक्त केलं फक्त भार घातल्यामुळे. कारण भार घालणं जगामध्ये सर्वात सोपं आहे. पण तरी सुद्धा तुकोबाराय म्हणतात देवाला मी तुझ्यावर भार घालत नाही. अभंगाचं पहिलं चरण.
टाळ्या वाजवा गड्या भजने करता वा सुंदर आहेत आणि शिवाय माझ्या भागातले आहेत वा हा. या प्लेट मध्ये महाराज नाही महाराजाचं पिल्लू सुद्धा मोकळं नाही पण तरी सुद्धा एवढे एका हुनी बळी रे 100 नंबरी साधू तुम्हाला मिळाले हे मलाच लक्षात येईना. इथे आल्यानंतर या दोघांची भेट झाली. मला वाटलं गावाजवळचे सप्ते सोडून संध्याकाळी कीर्तन होतात दिवसा घरचे काम होतात एवढ्या लांब कसे काय आले बा. त्याचं उत्तर उभं राहिल्यानंतर कळालं इथे समाधान आहे. सुंदर गायक आहे आमचे वैभव महाराज आहेत नंदू महाराज आहेत आमचे गजानन महाराज सुंदर एका हुनी बळी रे. इतका दाट प्रेट आहे इतका दाट आहे सध्या कार्यक्रमाचा. शेतकऱ्याचा जसा सोयाबीनचा प्रेट आहे तसा महाराज लोकांचा गुढी पाडवा ते हनुमान जयंती 15 दिवसाचा प्रेट आहे. साधा भजण्यारी कामा नाही साधा शेळ्या कळडा भजण्यारी कामा नाही. या काळात दिवसा शेळ्या राखून संध्याकाळी भजन म्हणणारा सुद्धा रिकामा नाही. या 15 दिवसात त्यानं त्या बकऱ्या दुसऱ्याच्या राखणी दिल्या गोष्टच घे ना ते. एवढा वातावरण दाट पिरियड असताना हे माणसं तुम्हाला मिळाले हे तुमचं भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल देवाला म्हणतात देवा मी तुझ्या माझ्या संसाराचा भोग जसा असेल तसा तुला अजिबात म्हणणार नाही बाबा. तुला काय वाटते ते कर न घाली विठ्ठला भार तुझं. आणि खरी गोष्ट आहे आपला देवावर भार घातल्यानंतर काय होणार आहे. आपल्या संसाराचं सुख दुःख आपण देवाला सांगून देवाला काय करणार आहे. देव त्याचं देवाला आपल्या संसारातल्या किंवा आपल्या दुःखाला किंवा सुखाला मध्ये बदल करता येत नाही. अजिबात करता येत नाही. संसाराचं सुख दुःख हे ज्याचं त्याचं प्रारब्ध ज्याचं त्याचं ठरेल आहे. संसारामधलं माझ्याकडे पाहता तिकडे काहीच नाही नळ चालू झालता इकडं संसारामधलं सुख दुःख ज्याच्या त्याच्या प्रारब्धावर अवलंबून आहे ज्याच्या त्याच्या कर्मावर अवलंबून आहे. संसारामधलं सुख दुःख ज्याचं त्याचं ठरलेलं आहे. आपण मागील जन्मामध्ये केलेलं पाप पुण्य हे ते या जन्मामध्ये भोगायला येते आणि मागील जन्मातलं केलेलं पाप किंवा पुण्य या जन्मात भोगावंच लागते. मग ते भोगत असताना जर आपण देवाला म्हणलं देवा माझा असा आहे माझा तसा आहे गड्या माझा असं आहे गड्या देवाला बदल करता येत नाही. हा शिथिल करता येते. लॉकडाऊनचे नियम जसे शिथिल केले होते तसं शिथिल होता येते. कर्मा दुःख देणार कर्म भोगावंच लागणार पण देव भक्ती भजन पूजन माळकरी असल्याच्याने थोडा तो नियम तो शिथिल करता येते पण त्यातला कायमचा बंद करता येत नाही. हा नाहीतर लोक परमार्थ करतात 4-2 दिवस 8 दिवस 15 दिवस माळ टाकायची आणि थोडं कमी जास्त झालं लगेच म्हणायचं काय मजा आहे त्याच्या. कसं काय 15 दिवस झाले माळ घातली आणि मग काहीच खरं नाही ना. कसं काय 15 दिवसात देव भेटाय काय तू काय हा मोकाट्या आयुष्य गेलं मोकाटपणा करण्यात. आता 15 दिवसात मला देव भेटला पाहिजे. आता हे इथे पब्लिक चांगली आहे. ज्या घरी आम्ही फेटा बांधत असतो त्या घरापासून सप्त्याचा मंडपा असते 200 मीटर. त्या 200 मीटरच्या अंतरमध्ये उन्हाळ्याच्या टायमामध्ये मंडपापर्यंत येईपर्यंत 200 मीटर मध्ये 200 बाजा असतात. 200 बाजा. बाजा म्हणता का खाटा म्हणता तुम्ही बाजा. 200 बाजा असतात आणि सट पसरतात त्याच्यावर माणसं. बरं झोपतात तर ती बाजाही कोणती धड आहे कोणती तिच्या दोऱ्या तुटेल बाजेच्या जळणा होईल ती बाज. तिच्यावर वरून गोदडी टाकतात. तुम्ही काय म्हणता गोदडी का वाकाय गोदडी. गोदडी टाकतात त्या बाजावर तुटक्या. बरं गोदडी कोणती धड नाताईनं मुतू मुतू करकटली केली त्याच्यावर झोपते. बरं उशी रामकृष्णारी उशी डोक्या खालची एवढी काळी ती जर कुत्र्यानं हुंगली तो कुत्र्याला चक्कर येऊन जागेवर पडते कुत्र. इतकी उशी काळी नातानं मुतू मुतू गादी केली करकटली बाजाचा झोळणा होईल बाज त्याच्यावर झोपते. बरं झोपते तरी कसा धड एक टंगड या ठाव्यावर एक टंगड त्या ठाव्यावर. आणि मला देव भेटला पाहिजे. हो रे मचांग्या देव तर काय सोपा आहे का. देव काय बाजारचा भाजीपाला. अरे देव मिळवण्याकरता काहीतरी साधना करावी लागत असते. इथे जाळावं लागत असते. उपवास पारणे अक्षराची आटी सत्कर्मा शेवटी असे फळ. सत्कर्माच्या शेवटी फळ मिळत असते.
15 दिवसात माळ घातली आणि देव भेटत असते काय? सप्ताह गावात चालून तू झोपत लेका? तुला झोप येते कशी? आणि कसं काय तुमच्या गावात सप्ताह चालू आहे म्हणून? बाहेरगावचे लोक येतात लांबून लांबून. लांबून महाराज लोक 7 दिवस मुक्कामी. लेकरं टाकून बायका टाकून, सक्के लेकरं बायकाही सक्क्या टाकतात, 7-7 दिवस मुक्कामी. तुम्ही नाही दिसले. असं काय झालं? आणि मग पुरी होती पंक्तीला, मग 9-10 पुऱ्या दाबल्या आणि मग तेलकट्यानं उचललं आणि मग जीव लागला तळणी, पाणी पाणी करे. आणि मग ऊन तापलं होतं दिवसा, तेलकट खाल्ल्या पुऱ्या. मग घरी गेलो आणि मग बाजावर अंग टाकलं आणि मग डोया लागला. आय हाय डोया लागला नाही का? तसाच कायमचाच लागला म्हणजे मग कसं होईल? डोया लागला नाही का? झोपाट्या. अरे गावात सप्ताह चालू, तू पंक्तीतलं अन्नदान खाल्लं. ज्याने अन्नदान केलं त्याचा भाव किती शुद्ध आहे. त्याने कष्टाचा रुपया जमा करून तुला पंगत दिली. तू इथं जेवतन घरी जाऊन झोपत. निदान कीर्तन ऐकायचं नाही, त्याने पंक्तीत जेवायचं नाही. विठ्ठल विठ्ठल. माझा भार तुझ्यावर घालणार नाही. माझ्या संसाराचं सुख दुःख जसं असेल तसं मी भोगेल. आणि खरं आहे ते, देवाला त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. जर देवाला आपल्या सुखदुःखामध्ये बदल करता आला असता तर प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षाचा वनवास टाळला असता. कृष्ण परमात्म्याला जन्माला आल्याबरोबर संकट आले होते. भगवान परमात्म्याला टाळता आले असते, पण देवाचं चालत नाही. का? कारण पहिल्यांदा नशीब तयार झालं आणि नंतर हा देह तयार झाला. पहिल्यांदा हे देह नाही, अगोदर आपलं नशीब तयार केलं देवाने, मागील जन्माचा आढावा घेऊन आणि नंतर जन्माला घातलं. त्याच्यामध्ये बदल कसा होईल? जन्माला येण्याच्या अगोदर प्रारब्ध तयार आहे, नंतर जन्म आहे. कसं काय? करंजी नावाचा पदार्थ आहे. तुम्ही काय म्हणता? करंजीच म्हणता ना? आम्ही त्याला कानुला म्हणतात, काही भागात करंजी म्हणतात. करंजी नावाचा पदार्थ आहे. करंजी नावाचा पदार्थ बाया तशा कशा तयार करतात? सुगरण बायाचं सांगतो मी. काही बायाला काहीच येत नाही. रोजही बेसनच. काय केली व भाजी? काय केली व भाजी? बेसन. संध्याकाळी विचारलं काय केली भाजी? पिठलं. दुसऱ्या दिवशी काय केलं? चून. तुम्ही काय म्हणता? बेसन चून एकच, दुसरं काही येतच नाही. आमच्या गावच्या बायाचं सांगतो, तुमचं मला माहित नाही बरं का. सुगरण बाया करंजी नावाचा पदार्थ तयार करतात. कसा करतात? तो करंजी नावाचा पदार्थ तयार करत असताना अगोदर ते पीठ भाजतात, मैदा भाजतात, काजूचे तुकडे, बदामचे तुकडे, साखर टाकतात. ते पातेल्यामध्ये काय म्हणता? पातेलं भगुन गंज. काय म्हणता तुम्ही? पातेलं गंज भगुन. त्याच्यामध्ये भाजता आणि ते भाजणं झालं की मग कणिक भिजवता, उंडा भिजवता. उंडा भिजवल्यानंतर त्या कणिकीची थोडा गोळा तोडता, ते पुरी सारखा लाटायचा. तो पुरीचा आयात आकार, हातावरती पुरी घ्यायची, थोडा असा सटका मारायचा. सटका मारला की त्याचा पूड तयार होते. तो पूड तयार केला की मग ते मटेरियल जे भाजलं होतं भगुन्यामध्ये, पातेल्यामध्ये, ते त्या पुडामध्ये टाकायचं. मग त्याचं पूर्ण असं ते पॅक करायचं तोंड. ते पॅक झालं की तेल तव्यात तळायचं. तळणं झालं की नवऱ्या पुढं मांडायचं, धरा गिळा आता. म्हणजे करंजी नावाचा पदार्थ बाईने तयार केला. कसा केला? पहिल्यांदा वरचा खोका तयार केला का आतलं मटेरियल तयार केलं? आतलं मटेरियल तयार केलं. तसा भगवान परमात्म्याने आधी याचं मटेरियल तयार केलं आणि नंतर हा वरचा खोका तयार केला. आता दोहा सांगतो कबीराचा. पहिले प्रारब्ध रचा, बाद रचा शरीर. पहिल्यांदा नशीब तयार केलं आणि नंतर हे शरीर तयार केलं. शरीराच्या अगोदर प्रारब्ध असल्यामुळे त्याच्यामध्ये बदल करता येत नाही, म्हणून बदल होत नाही. जसा सुखादुःखाचा भोग असेल तो निमिटपणे भोगायचा. होईल तो भोग भोगीन आपुला, न घाली विठ्ठला भार तुझ. ज्याचा त्याचा भोग आहे सुखदुःखाचा. प्रत्येकाचं कर्म आहे, ज्याचं त्याचं ठरलेलं आहे. प्रत्येकाचं कर्म आहे. आपल्याला वाटते मला हे मिळालं पाहिजे, पण तुझ्या कर्मात नाही, तुझ्या नशिबात नाही. हा, कोणाला वाटत नाही मुलगा असावा, पण साऱ्यांनाच मुलं आहेत का? नाही.
बरं मुलं साऱ्यांनाच आहेत, पण मुलं मनाजोगे सर्वांचेच आहेत काय? ऐकतात का? ऐकतात का बापाचं? बापानं म्हणलं अरे बाबू शेतात चक्कर मार, भुईमुंग पेरला. बाबा तुम्हाला अक्कल नाही. कसं काय? तसंच. पोरं ऐकतात का? अजिबात नाही. अजिबात ऐकत नाही. कारण मुलं मनाजोगे होण्याकरता वेगळं पुण्य आणि मुलगा होण्याकरता वेगळं पुण्य पाहिजे असते. मुलं काय सर्वांनाच आहेत का? नाही. ज्याचं त्याचं प्रारब्ध असते, नशीब असते. नशिबामध्ये बदल करता येत नाही, म्हणून जगामध्ये सर्व गोष्टी सारख्या नाही. नशीब काही काहींचं असं आहे, ज्याचे केस काळे काळे किट, ज्याला 10 रुपयाचं तेल सुद्धा नाहीला 10 रुपये नाही डोक्याचं तेल लावायला, 10 रुपये पैसे शिल्लक नाहीत, पण त्याचे केस काळे काळे भोर. आणि ज्याच्याकडे आतोनात पैसा आहे, 100 प्रकारचं तेल आणू शकते सुगंधी डोक्याला लावायला, पण त्याच्या डोक्यावर केसच नाहीत. खरं आहे का नाही? जिकडे तेल आहे पण केस नाही, जिकडे केस आहेत पण तेल नाही. हे प्रारब्ध ज्याचं त्याचं. झोपडपट्टीमध्ये जा तुम्ही, झोपडपट्टीमध्ये लेकरच लेकर. किती लेकरच लेकर. खायला काहीच नाही. हे मी प्रमाण सांगतोय तुम्हाला, प्रमाण देईन. खायला काहीच नाही, पण लेकरच लेकर. पलंगावर लेकर, पलंगाखाली लेकर, बाथरूम मध्ये लेकर, काळे काळे किट, टेबऱ्या पोटायचे, शेंबूड पुसू पुसू पिंढरे झाले काळे भोर. मागून अमरावती भडकली. लेकरच लेकर. किती काही लेकर घे. आणि पैशावाल्याकडे पैसा खूप आहे, पैसे किती काही घे, लेकरू मागू नको. लेकराचं काय रे, कोकरू सुद्धा मागू नको. लेकरू तर लय लांब. आणि असलं तरी एकच, ते बी असं तिरपटम तरपटम, मागते जिलेबीन मागते भजे. हे कोणाची लीला आहे? देवाची आहे. हे ज्याचं त्याचं कर्म आहे. आपल्या हातामध्ये काहीच नाही. तुमच्या गावामधला सकाळी एक माणूस हमाल मार्केटमध्ये गेला 7 वाजता. हमालाने 7 वाजेपर्यंत संध्याकाळच्या पोत्याचं काम केलं. पोते उचलले, हमाली केली. बारीक आहे का? प्रारब्ध सांगतो. हमाली केली त्याने दिवसभर, आणि संध्याकाळी हिशोब केल्यानंतर त्याच्या वाट्यावर आले 500 रुपये. किती? 500. याच गावामधला एक वकील 12 वाजता 4 व्हीलर मध्ये गेला, 4 वाजता कोर्टामधून सही करून घरी आला. घरी आल्यानंतर त्याच्या कोटाचे खिसे, दोनही खिसे पैशाने त्याने भरून आणले. आता मला सांगा, कष्ट जास्त कोणी केले, हमालानी का वकिलाने? हमालाने. पैसे जास्त कोणी आणले? त्याला म्हणतात प्रारब्ध. मला सांगा, आज हनुमान जयंती आहे, रामायणाकडे चला. रामायणामध्ये हनुमानजीनं कष्ट जास्त केले का बिभीषणाने? हनुमानजीने. आणि सोन्याची लंका कोणाला मिळाली? त्याला म्हणतात नशीब. नोकरी चाकरी का कछु मेल नाही, तुलसीदास सांगतात. नौकरी चाकरी का कछु मेल नहीं, सब है नसीब का खेल. विभीषण को लंका दान, हनुमान जी को शनिवारच्या शनिवारी फक्त तेल. हनुमानजीला शेंदुरन तेलच आहे. कष्ट जास्त हनुमानजीचे, पण सोन्याची लंका विभीषणाला. त्याला म्हणतात नशीब. नशिबामध्ये असल्याशिवाय त्याला काहीच करता येत नाही. कष्ट कोण करत नाही? सारा जग कष्ट करते. घरी कोण बसलेला आहे? प्रत्येक व्यक्ती श्रीमंत होण्याकरता कष्ट चालू आहे. पण काही काही माणसाचं बापाच्या हातचं घर बदलणं झालं नाही, आयुष्य गेलं. बापाने घर बांधून ठेवलं, भीत प्लस्टर करायची राहिली बापाच्या हातची, आजोबाच्या हातची. 2-2 पिढ्या झाले, भीतीला प्लस्टर सुद्धा मारता आलं नाही. कष्ट कमी आहेत काय त्याचे? प्लस्टर सुद्धा मारता आलं नाही. पावसाळा लागला की पिवळं कापड ठोकायचं, आणि ते वारं जास्त आलं की ते कापड करते फडफड 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 फडफड. बायको म्हणते लय वाजते होते. त्याला वाटत नाही का प्लस्टर केलं पाहिजे. पाहुटी सलडी चौकटीची, पण बापाच्या हातची बदलता आली नाही. का? कष्ट कमी नाही, पण प्रारब्ध अनुकूल नाही ना. नशीब बेकार असलं की काही करा, काहीही करा, बदल होत नसते. श्रीमंत माणूस होता, 2घच नवरा बायको होते. तुम्ही म्हणाल त्याचे लेकरं, मला माहित नाही कुठे गेलते ते, पण 2घच म्हातारा म्हातारी घरामध्ये होते, 2घच जण. घरामध्ये एवढा पैसा होता,
पूर्ण बँका पॅक झाल्या होत्या. बँकेतला साहेब म्हणे आता तुम्ही पैसे आणू नका आजोबा, इतके पैसे प्रारब्ध सांगतो, इतके पैसे. घरामध्ये पूर्ण 4 वर्षाचा सोयाबीन आहे, तुरी आहे, हळद आहे, मार्केट सुद्धा पूर्ण पॅक आहे, सारे पैसे पूर्ण श्रीमंत, दोघच नवरा बायको. घरामध्ये जायला फिरायला जागा नाही. एक दिवस म्हातारीने ते भांडे धुतले, भांडे धुवून बाणी फेकायला निघाली बाहेर. बाहेर चालता चालता बाईचा त्या म्हातारीचा पाय अडकला पोत्यामध्ये, आणि पोत्यामध्ये पाय अडकून ती म्हातारी पडली आणि त्या म्हातारीचा पाय मोडला. पाय मोडल्याबरोबर त्या म्हातारीने आवाज केला. आता बाई कोणती असो, कोण्याही गावची असो, बाई म्हणजे बाई, मेली व माय, धरा व माय, मरतो व माय. तिचा पाय मोडला, म्हातारा पळत गेला. काय झालं? ती म्हाताऱ्यावर कराळली. तुम्हाला किती वेळा, 1000 वेळा सांगितलं, एकदा ते घरातले पोते नेऊन जाळा म्हणजे विका. म्हातारा म्हणे अगं पैसे टाकतं कुठे, इतका माल आहे टाकतं कुठे, बँकवाला घेत नाही, काय करतं? ती म्हणे काही करा पण घरामध्ये घर रिकामं करा. आता मग म्हातारीचं ऐकणं भाग पडलं, कारण त्याने म्हातारीचं आयुष्यभर ऐकलं आणि शेवटच्या टप्प्यात ऐकणार नाही म्हणजे कसं काय? त्याला ऐकाच लागत असते. त्यानं ऐकलं आणि तो ऐकणारा होताही बिचारा. त्याला वाटलं आता मार्केटमध्ये न्यावं पैसे, काय करावं? मग हा माल दुसरीकडे गेला पाहिजे घरातला. मग त्याने एक ठरवलं, काय, काहीतरी गुन्हा करायचा. गुन्हा केला म्हणजे तो आपण राजा आपल्याला सजा देईल आणि त्या सजेच्या स्वरूपात आपण ते राजाच्या घरी नेऊन टाकायचं. काही माणसं झळ सहन करतात पण वर्गणी सहन करत नाही, अजिबात नाही. तुमचं गाव बरं आहे पण झळ सहन करतात काही. त्याने असा नाही विचार केला एखादा सप्ताह करू गावात, नाही. तो म्हणे काहीतरी गुन्हा करू, आणि गुन्हा केला रे केला की मग आपण राजा सजा देईल, त्याच्या माध्यमात ते पोते देऊन टाकू. राजा सिंहासनावर बसला, प्रारब्ध सांगतोय मी. सिंहासनावर राजा बसला, समोर प्रजा बसली. त्याने पायातला बूट काढला, तुम्ही काय म्हणता बूट खेटर जोडा, पायातला बूट काढला आणि राजा बसलेला असताना राजाला पाठीमागून तो बूट फेकून मारला. असा मारल्याबरोबर राजाच्या मुकुटावर लागला. राजाचा सोन्याचा मुकुट खाली पडला, पण खाली पडल्याबरोबर त्या सोन्याच्या मुकुटातून बारीक करंगळी सारखं चालू झालं. हे काय पाण्याचं वल्ल काऊन करता माणसं? गरमी होते म्हणून का? अरे वा रे वा, काय व्यवस्था आहे बा. कीर्तन केल्यापेक्षा तर कीर्तन ऐकाय पुरा लागलं. पण कीर्तन ऐकून काहीच नाही ना राजा. चल नका करू, विक्षेप होते. हो द्या गरमी आजच्या दिवस. आता उद्या संध्याकाळी काही नाही तुम्हाला. उद्या संध्याकाळी या टायमाला 1,00,000 रुपये मोजत बसा. हे जे तुम्हाला गरमीमध्ये सुख आहे आत्ता, हे उद्या संध्याकाळी 1,00,000 रुपये मोजण्यामध्ये सुख नाही. मी सांगतो का, कारण पैसा मी रोजच मोजतो. हे सुख जगाच्या आगळं वेगळं आहे. म्हणून होऊ द्या गरमी. आता त्याने बूट मारला आणि मारल्याबरोबर त्या सोन्याचा मुकुट खाली पडला आणि त्या मुकुटातून करंगळी सारखा साप बाहेर आला. राजा उठून उभा राहिला. राजा म्हणला, वाह, कोण एवढा भविष्यवान आहे, भविष्यकार आहे की ज्याला माहित होता आज सोन्याच्या मुकुटामध्ये साप आहे. ज्याने कोणी हा बूट फेकून मारला त्याला माझा जीव वाचवला, त्याला सोन्याच्या मोहरा देऊन टाका. उंट भरले, 3 उंटावर सोन्याच्या मोहरा भरल्या आणि उंट तिन्ही उंट घरी पाठवले. म्हातारी दारातच होती, लढत बसली होती, पाय मोडला म्हणून. ते शिपाई बिचारे शिपाई गेले, म्हणले आजी, म्हणे बोला, हे सोन्याच्या मोहरा आणल्या उंटावर राजे साहेबांनी दिल्या, हे कुठे टाकायचा सांगा बरं. म्हातारी म्हणे तिकडे नेऊन जाळा. ती शिपाई बुद्धी तितकीच. शिपाई वापस आले. राजाला म्हणले, राजा, म्हातारी रागावली. राजा म्हणला, तिचं मन नाराज असेल, 3 नाही तिला 6 पाहिजेत असतील, 6 उंट भरा. याला म्हणतात प्रारब्ध. प्रारब्धात असल्यानंतर जर लातेने ढकललं तरी येत असते. अन्नमान धन परब्राधीन, परब्राधीन, हे तो परब्राधीन. हो अन्नमान धन हे तो परब्राधीन, हे तो परब्राधीन, हे तो परब्राधीन. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, ठरलेलं आहे. अन्नमान धन हे तो प्रारब्धा अधीन.
म्हणून जास्त प्रयत्न फार बदल करण्याच्या मागं लागायचं नाही. मला असं झालं पाहिजे आणि मला तसाच झालं पाहिजे आणि एकदा काय हे झालं की मग मी मोकळीच बाई. आजी चला शिवमहापुराण आहे काय बाबा, शिवमहापुराणात काय घेऊन बसला महाराज तू. आणि मग एकदा का पोराचं लग्न झालं आणि एकदा का सून आली की मग मला काय टेन्शन आहे. मग मंडपान मी शिवमहापुराणान मी 7 दिवस घरी येणार नाही. तिला काय माहित आहे, लग्न झालं म्हणजे सून येत असते, सून आली म्हणजे एका वर्षात नातू होत असते, आणि नातू झाला की ते सांभाळा लागत असते, आणि नाही सांभाळला की मथारील भाकर भेटत नसते. तिला अजून सुनाचा झटकाच माहित नाही. त्याच्यामुळे म्हणते ती सून आली की मग मी मोकळी. मोकळी नाही, तू बांधल्या गेली. मग तू मंडपात जरी बसली आणि सून घरी असली तर सारं टेन्शन तुला घरचंच असते. कसं काय, गुळण शेंगदाणे खाते वाटते ती. तांदूळ इकते वाटते, कंट्रोलचे तांदूळ इकते काढणं. म्हणजे टेन्शन असते, मोकळीक मिळत नसते. परमार्थ करण्याकरता मोकळीक काढावी लागत असते. ज्याचं त्याचं प्रारब्ध ठरलेलं आहे हे सांगतो. मग माझं प्रारब्ध सुखाचं मी रात्रभर सांगू शकतो. ज्याचं प्रारब्ध सुखाचं किंवा दुःखाचं आहे, ज्याचा त्याचा भोग सुख दुःखाचा आहे, मग देवाला सांगून काय उपयोग पडणार आहे. म्हणून देवाला सांगायचं नाही, देवाला अजिबात त्रास द्यायचा नाही. माझं प्रारब्ध सुखाचं मी भोगेल, दुःखाचं असलं तरी भोगेल. न घाली विठ्ठला भार तुझं, अजिबात तुला मागणार नाही देवा. पण जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या समोर गेल्याबरोबर देव मान खाली घालायचा. मान खाली घातल्यानंतर तुकोबारायांनी पाहावं, देवा मान खाली का घालता. देवानी सांगावं, तुकोबाराय तुमच्या पिढ्यानं पिढ्या भक्तीचं ऋण माझ्यावर शिल्लक आहे आणि तुम्ही मला काहीच मागितलं नाही आतापर्यंत. तुकोबाराय म्हणतात, मी कसा मागू, कारण आमच्या वाडवडिलांनी आतापर्यंत देवा तुझ्याकडे काहीच मागितलं नाही. काय प्रमाण आहे, आम्हा माग काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत आहे. काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत आहे. काही मागणे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत आहे. वडिलांची रीत जाणत आहे. काही मागणे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत आहे. वडिलांची रीत जाणत आहे. काही मागणे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत आहे. वडिलांची रीत जाणत आहे. तुकोबाराय देवाकडे म्हणतात, देवा काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलाची रीत जाणत असो. अनुचित, काही मागणे हे अनुचित, याचा अर्थ काही मागणे उचित. बारीक आहे का, काही मागणे हे आम्हा अनुचित म्हणजे याचा अर्थ काही मागणे उचित आहे. काही अनुचित म्हणजे काही उचित आहे. पण मी तुला देवा काही मागणार नाही. का, आमच्या वाडवडिलांनी मागितलं नाही. आणि मागणाऱ्या माणसाची फार किंमत नसते. बारीक आहे का, मागणाऱ्या माणसाला किंमत जास्त आहे का न मागणाऱ्याला. आता काळ बदलला, हा भाग वेगळा आहे. कारण हे कलियुग आहे. या मृत्यू लोकाची उफराटे. या कलियुगामध्ये सारं उलट चालते. आता या काळामध्ये मागणाऱ्याला किंमत आहे आणि न मागणाऱ्याला किंमत नाही. कबीरा तेरे दुनिया की उलटी रीत, अनपड करे राज सुशिक्षित मागे भीक. हुशार माणसं भीक मागा लागले, अशिक्षित माणसं या जगावर राज करा लागले. हा नियम उलटा आहे आता सध्या. पण त्या काळाचं सांगतो, त्या काळामध्ये मागणाराला किंमत नव्हती. आता जो जास्त मागील तो महाराज मोठा, आणि जो म्हणणार नाही त्याचं काय खरंय. अशी पद्धत आहे. पण हे उलट ये मृत्यू लोकीची उफराटे. परंतु मागणाराला वारकरी संप्रदायामध्ये किंमत नाही. का, कारण तुका म्हणे करी ब्रह्मांड ठिंगणे, हात पसरीजीने धिक्क त्याचे. मागणाराच्या जीवनावर तुकोबाराय म्हणतात धिक्कार असो. आणि मागून काय मिळत असते, मागायचं नसते. अजिबात मागायचं नाही. आणि मागितलेली वस्तू कधी सुख देत नसते. बारीक आहे का, आप मिले सो दूध बराबर, माग लिया सो पाणी, छीन लिया सो खून बराबर, ये संतन की वाणी. आपोआप मिळालं ते दुधाप्रमाणे असते, हिसकून घेतलं ते रक्ताप्रमाणे असते. आणि जबरदस्ती मागितलेलं कधी सुख देत नसते. बारीक आहे का, आतापर्यंत सारे उदाहरण घ्या. दशरथ राजाला मुलगा होत नव्हता. राजाने जबरदस्ती पुत्र कामेष्टी यज्ञ केला आणि मुलगा जन्माला घातला.
इच्छा नसताना जबरदस्ती मुलगा देवाला मागितला. देवाला मुलगा जन्माला घालावा लागला, पण परिणाम काय झाला? ज्या मुलगा जबरदस्ती मागितला त्याच मुलामुळे राजा दशरथाचं मरण आलं. राम पुत्र कामेष्टी यज्ञ करून जन्माला घातला. देवाची इच्छा नव्हती. ज्याला मुलगा नाही त्याने अजिबात टेन्शन घ्यायचं काही काम नसते. फार काय टेन्शन घ्यायचं? ज्याला मुलगा नाही त्याला एकच टेन्शन आहे, मुलगा नाही मुलगा नाही. पण ज्याला आहे त्याला विचारा बरं, कसं काय पाटील बरं आहे का? मुलावाल्याचं एक असला तरी तसंच आहे, 4 असले तरी तसंच आहे. शेवटी माय म्हणते, बाबा तू असा निघला असं मला जर माहित असतं तर लहानपणीच तुझं नरड दाबलं असतं. म्हणजे आहे त्यालाही टेन्शन, नाही त्यालाही टेन्शन. मग एक पुती कुथती, 2 पुती कुथती आणि न पुती कुथती. एका पोरगीवाली लढते, 2 पोरावाली बाई रडते आणि ज्याला नाही तेही रडते. सारं जगच रडते. म्हणून आहे त्याला किती टेन्शन? मोठा झाला पाहिजे, मोठा झाला पाहिजे, शिकला पाहिजे, शिकला पाहिजे, नोकरी लागली पाहिजे, लग्न झालं पाहिजे. आता तर मोठा काळ विचित्र आला, आता लग्नाचं काही खरं नाही. पण टेन्शन किती आहे? लग्न झालं पाहिजे, लग्न झालं. किती टेन्शन? नाही त्याला एकच. काही करतात, पण ते ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे का नाही. नशिबामध्ये बदल करता येत नाही, होऊ शकत नाही. राम जबरदस्तीने जन्माला आणला. परिणाम राजा दशरथाच्या मृत्यूस कारणीभूत राम ठरले. राम वनवासाला गेले नसते तर राजा दशरथ मेले नसते. राम कही राम कही राम कही राम, तनु परिहरी राघव विरह, भूप गये हु सुरधाम. तुलसीदास. रामाच्या वियोगाने राजा दशरथाचं मरण आलं. जबरदस्तीने मागितलेलं सुख देत नसते, हा नियम आहे. जबरदस्तीचं कधी सुख देत नाही. भगवान कृष्ण परमात्म्याला मुलगा झाला सांब नावाचा. त्याने साडी नेसली, साधू समोर गेला आणि साधूला विचारलं, महाराज मी पहिल्यांदा गरोदर आहे, मुलगा होईल की मुलगी सांगा बरं. हे शब्द टाकल्याबरोबर साधूला समजलं कृष्णाचा मुलगा आहे सांब. त्याने शाप देऊन टाकला, ऐका प्रसवेल हे जे बाळ, ते होईल सकळ कुळाकाळ, निखिल लोहाचे चिमुसळ. नाथ भागवता म्हटली ओवी. याला मुलगाही नाही मुलगी नाही, मुसळ होईल. मुसळ झालं, पलीकडे गेला, मुसळ पडलं. त्याचा बारीक बुजगुरा बारीक बुगा केला, समुद्रामध्ये फेकला. अग्रभाग होता तो पाण्यामध्ये गेला आणि ते एका माशाने गिळला. तेच मासा एका व्याधाने कोळ्याने पारण्याने पकडला, चिरला. त्याचा अग्रभाग बाणाला लावला शिकार करण्याकरता. त्या बाणाने शिकार केली. तो बाण भगवान कृष्ण परमात्म्याच्या पायाला लागला. म्हणजे त्या मुसळापासून भगवान कृष्ण परमात्म्याचा शेवट झाला. आणि जे बारीक बुगा समुद्राच्या काठावर फेकला होता त्याच्यापासून लव्हाळ नावाचं गवत तयार झालं. सर्व यादव गेले आणि दारू पिली. मदिरा पिल्यानंतर भागवत शास्त्र सांगते, महाभारत सांगतं, मदिरा घेतली आणि मदिरा घेऊन मस्ती करू लागले. मस्ती करता करता समुद्राच्या काठावर गेले. गवत उपटायचे, फेकून मारायचे. उपटून फेकतापर्यंत गवत असायचं, पण ज्यावेळेस फेकलं त्यावेळेस त्याचं बाणामध्ये रूपांतर व्हायचं. बाण लागायचा, प्रत्येक जण मरून पडायचं. सारे यादव संपले त्या मुसळामुळे. सारेच सर्व यादव संपले. पण तेवढ्या धकाधकी 2 यादव निसटले. कोण कोण? एक मुलायम सिंग यादव आणि एक लालू प्रसाद यादव. 2 यादवांनी जर एवढं परेशान केलं, सारेच असते तर किती परेशान केलं असतं. म्हणजे मागितलेलं सुख देत नसते का? कारण सांब जबरदस्तीने मागितला होता. म्हणून मागणारं सुख देत नसते. देवा अजिबात तुला भार घालणार नाही, तुला मागणार नाही. माझं नशीब तसं असेल तसं, तुला काय मागू? देव म्हणले नाही नाही, काहीतरी मागा, तुकोबार आहे. काय मागू? काहीतरी मागा. तुकोबार आहे म्हणले, तुझी इच्छा आहे का? म्हणे देव म्हणे हो. मग इच्छा आहे ना? म्हणे मग द्यायचं का? म्हणे हो. मग द्यायची इच्छा झाली तुझी तर दे. अभंगाचं दुसरं चरण. तुम्हा पासाव हे तुम्हा पासाव हे इच्छित असे दान.
मागावं हे म्हणजे तुमच्या पाशी. देवा तुमच्या पाशी मागण्याची इच्छा नाही, पण तुमची इच्छा आहे तर तुम्हाला एकच मागणं आहे. काय? अंतरीचे ध्यानमुखी नाम, माझं मन आतमध्ये टाका आणि माझं चिंतन तुमचं माझ्या मुखामध्ये राहू द्या. का? कारण आतलं मन सुख देत असते आणि बाहेर फिरणारं मन दुःख देत असते. अंतर्मन सुख देते आणि बाहेरचं मन दुःख देत असते. बाहेर फिरणाऱ्या मनाने जग पाहिलं की त्याला दुःख वाटते. दुसऱ्याची 5 मजली बिल्डिंग पाहिली की त्याला वाटते बाप्पा एवढी मोठी बिल्डिंग, आपलं तर काहीच नाही अजून, म्हणजे त्याला दुःख होते. म्हणजे बाहेर फिरणारं मन दुःख देते पण अंतर्मन सुख देत असते. दोघंच नवरा बायको आहेत. बारीक ऐका, दोघंच नवरा बायको आहेत. घर नाही, दार नाही, मूल नाही, बाळ नाही, काही जमीन नाही, जुमला नाही, काहीच नाही. मंदिरावर राहायचं, धर्मशाळेमध्ये राहायचं, बैलाचे खुरं आणि शिंग साळायचे, लोकांनी दिलेला शिरा कुटका खायचा, तेवढ्यावरच उदरनिर्वाह करायचा, काहीच नाही. या गावावरून पलीकडच्या गावाला दोघही पती पत्नी बैलाचे खुरं आणि शिंग साळायला निघाले. रस्त्याने जाता जाता दोन्ही गावाच्या मध्ये गेले. अंतर्मन सांगतोय तुम्हाला, दोन्ही गावाच्या मध्ये गेले. मध्ये गेल्यानंतर पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू झाल्यानंतर दोघही पती पत्नी नवरा बायको, तुम्ही काय म्हणत असाल, ते बोरीच्या झाडाखाली जाऊन उभे राहिले. आणि बोरीच्या झाडाखाली उभे राहिल्यानंतर पाऊस जास्त आला. जास्त पाऊस सुरू झाल्यानंतर बाई अजून नवऱ्याजवळ जाऊन उभी राहिली आणि बाईने आपल्या डोक्यावरचा पदर काढला, हळूस पतीच्या डोक्यावर धरला आणि आपला पदर पतीच्या डोक्यावर धरल्यानंतर ती मनातल्या मनात देवाचे उपकार मानते. देवा या पावसाळ्यामध्ये, या पडत्या पाण्यामध्ये मला एक का होईना तू साडी दिली, असू दे फाटकी, एक का होईना तू मला साडी दिली. ज्या पावसाळ्यामध्ये ज्या बाईला नीट साडी नसल ती बाई आपल्या पतीच्या डोक्यावर काय धरू शकली असं. देवाचे किती उपकार आहेत माझ्यावर, देवानी मला एक साडी दिली. अजूनही विचार करा, अजूनही लोक बस स्टँडवर आहेत, रेल्वे स्टेशनवर आहेत, आजही लोक रस्त्याच्या कडेला आहेत. 125 कोटी लोकसंख्येचा देश आहे. 125 कोटी. 2011च्या जनगणनेनुसार, 2011च्या जनगणनेनुसार जगाची लोकसंख्या 1500 कोटी आहे. 2011च्या जनगणनेनुसार या हिंदुस्थानची लोकसंख्या 125 कोटी आहे आणि महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी आहे. 21 मध्ये जनगणना झाली नाही, पण 11च्या जनगणनेनुसार, तुम्ही म्हणाल मग तुम्ही काय जनगणना कराय होते का? नाही. मला एका माणसाने सांगितलं, मेरे 125 करोड देशवासियों, म्हणजे 125 कोटी लोकसंख्या आहे का नाही हिंदुस्थानची. मग 125 कोटी लोकसंख्येपैकी सुरता चॅप्टर आहे नंदू महाराज, ऐकणारे शार्प असले की बोलाय मजा येते. 125 कोटी लोकसंख्येपैकी अजूनही या देशामध्ये 20 कोटी लोक उपवासी झोपतात. आज ज्यावेळेस सर्वे केला ना त्यावेळेस 20 कोटी लोक उपवासी आहेत. देवाचे आपल्यावर किती उपकार आहेत. 2 टाइमचं जेवण दिलं, 2-4 पत्राचं घर का होईना भगवान परमात्म्याने दिलं. आजही लोक नळीमध्ये राहतात, त्या पुलाच्या रस्त्यावर झोपतात. किती परिस्थिती बिकट आहे. वरच्या मजल्यावर पंगत असावी, खाली पात्रवाळ्या फेकाव्या, पात्र फेकल्याबरोबर ती उष्टाळ खाण्याकरता, उरलेली चपाती खाण्याकरता कुत्र धावत येते आणि इकून 2 लहान लहान मुलं धावत येतात. एकीकडे तो कुत्रा चपाती वाढतो तोंडामध्ये आणि एकीकडे मुलं वाढतात. कुत्रा म्हणतो हा उष्ट आहे, हे उष्ट खाण्याचा अधिकार आमचा आहे, तुम्हाला जमणार नाही, तुम्ही माणूस आहात. ते मुलं म्हणतात अरे अधिकार जरी तुझा असला तरी अजून 4 दिवस झाले पोटामध्ये अन्नाचा कण नाही, आम्हाला खाऊ दे. कुत्र म्हणते मला खाऊ दे. आजही या देशामध्ये आजही अशी परिस्थिती आहे. 20 कोटी माणसं उपवासी आज झोपले 2024 मध्ये. आजची परिस्थिती. देवाचे किती उपकार आहेत. आपल्याला घर दिलं, दार दिलं, कपडे दिले, पण समाधान दिलं. समाधान मानलं पाहिजे का नाही. अंतर्मन. त्या बाईला एकच साडी आहे, 13 ठिकाणी फाटकी आहे, पण पतीला डोक्यावर धरल्याबरोबर देवाचे उपकार मानते. देवा बरं झालं बापा एक साडी दिली. देवाचे उपकार. आपल्या बाईला 200 साड्या असतात कपाटात, 200 जास्त असतात पण मी कमी सांगतो, असतात ना 200 साड्या आहेत आपल्या बाईला. पण तरी सुद्धा जर नंदच्या घरून एखाद्या वेळेस साडी नेसून आली आणि ती जर हलकी असली तर लगेच नवऱ्याला आवाज देते, ओ पिंट्याचे बाबा काय इकड या. काय म्हणता इकडतं या. काय बाई साऱ्या गावाला आली पण आमच्या घरच्या बोल कवा येईल ते येऊ. काय म्हणता का तुम्ही? हो म्हणतात तिंगच्या म्हणतो म्हणतात आम्ही. काय बाई साऱ्या गावाला आली पण आमच्या घरच्या बोल कवा येईल तर पाहत खरी. ओ पिंट्याचे बाबा काय या तर खरी.
पाहणं काय तुमच्या बहिणीच्या घरचं बोंदर पा माश्या पकडायचं जाळं कोणती वालीची व इरल्यावारीचे ना पाहणं एकदा म्हणजे कपाटात 200 साड्या असताना सुद्धा नंदाच्या घरची हलकी साडी जमत नाही याला म्हणतात बाह्यमन आणि त्या बाईला एकच साडी आहे तरी देवाची उपकार मानते त्याला म्हणतात अंतर्मन अंतर्मन सुख देत असते आणि बाहेरचं मन दुःख देत असते म्हणून देवा माझं मन आतमध्ये टाक तुझं चिंतन रात्रंदिवस माझ्या मुखामध्ये राहू दे अंतरीचे ध्यानमुखी नाम तुकोबर आहे देव म्हणले तुकोबर आहे ना तुम्हाला गर्भवासाचं काही गर्भवासाचं दुःख आहे देवा पण गर्भवासाच्या दुःखापुढे तुझ्या नामचिंतनाचं तुझ्या कीर्तनाचं सुख मोठं आहे म्हणून गर्भवासाच्या दुःखाचा आम्हाला काही वाटत नाही नये का कुलती गर्भवासासाठी न धरी हे पोटी भय काही मला फक्त अंतर्मन टाक तुझं चिंतन माझ्या मनामध्ये राहू दे एवढं जरी दिलं तरी मी आनंदाने नाचेल तुका म्हणे मज उदंड एवढे नाचे न मी पुढे माये बाप्पा विठोबा रखुमाई तुम्हाला एकाही महाराजांनी सांगितलं नाही का टाळ्या वाजवायचा म्हणून सांगितलं हो म्हणा पण ध्यानात कोणाच्या राहते आणि तुमच्या ध्यानात राहत नाही तेही बरं आहे कारण तुमच्या ध्यानात जर कीर्तन जसंच्या तसं राहिलं तुमच्या ध्यानात कीर्तन जसंच्या तसं राहिलं पुढच्या वर्षी तुमच्यातलाच उठलं आणि इथं येईल मग आम्ही काय म्हशी भादरायच्या का तुमच्या ध्यानात राहत नाही म्हणून आम्ही एका एका अभंगावर मजल्यावर मजले श्रोत्यांचं विस्मरण हे वक्त्याचं भांडवल अभंग एकच दरवर्षी तेच अभ्यास करायचं कारण तुमच्या ध्यानात राहत नाही पण तुकोबाराय सांगतात करटाळी बोला मुखीना आता जाऊ द्या पुन्हा योग येईल नाही येईल योगायोगानं आला सांगूनच जातो आता तसं पाहिलं तर एकाच पाकिटात सारं सांगत नाही मी पण जाऊ द्या आता काय करता निलेश भाऊ सौजन्य असल्यामुळे मला सांगायचीच वेळ आली आता हाताने टाळीन मुखाने नामचिंतन करावं का विठ्ठल नामाने 118 बिमाऱ्या जातात त्याच्यामध्ये अटॅक सारखी बिमारी आहे आता डॉक्टरांची नावं सांगत बसत नाही हाताने टाळी वाजवल्यानंतर हातावरच्या वाईट रेषा निघून जातात हे कोण सांगे जगामध्ये जागतिक लेवलचा वराहमीर नावाचा ज्योतिष्य आहे 1 नंबरचा वराहमीर नावाच्या ज्योतिष्याने सांगितलं हाताने टाळी वाजवल्यानंतर हातावरच्या वाईट रेषा निघून जातात म्हणजे नशीब सुद्धा बदलते हातावरच्या वाईट रेषा म्हणजे कोणत्या सरळ मधल्या बोटावर जी रेषा गेली त्या मधल्या बोटावर गेलेली रेषा तिला धनरेषा म्हणतात त्या धनरेषेच्या अंगठ्याकडच्या बाजूला जर कैची असेल तर जवळचे पाहुणे जवळचे नातेवाईक पैसे घेऊन निघून जातील वापस आणून देणार नाहीत असं भविष्य करंगळीकडच्या घरी गेल्यावर पाहता करंगळीकडच्या बाजूला जर कैची असेल घरी गेल्यावर पाहणं का सांग बंद करू का करंगळीकडच्या बाजूला जर कैची असेल तर अपरिचित माणसं पैसे घेऊन निघून जातील वापस आणून देणार नाही प्रत्येकाच्या अंगठ्यावर हजारामध्ये एखाद्याच्या नसेल प्रत्येकाच्या अंगठ्यावर जवसाच्या आकारासारखा आकार आहे बारीक तांदळासारखा ज्या माणसाच्या बोटावर तो तांदळाच्या आकारासारखा आकार नाही म्हणतो मी नाही त्या माणसाच्या हाताने जमीन पेरायची नाही का कारण एकरी 10चा उतार येत असेल त्याच्या हाताने जमीन पेरली तर 5चाच उतार येईल उद्या मी बोलू देणार नाही ज्या बाईच्या नाही म्हणतो मी ज्या बाईच्या बोटावर तांदळाच्या आकारासारखा आकार नाही त्या बाईने जर 10 माणसाचा स्वयंपाक केला तिथे 8च माणसं जेवतात 2 माणसं उपवासी जातात आणि ज्या बाईच्या आहे ते म्हणतो मी ज्या बाईच्या बोटावर आहे त्या बाईने 10 माणसाचा स्वयंपाक केला तिथे 12 माणसं जेवतात तरी 2 माणसाचा स्वयंपाक शिल्लक राहते हातावर अनेक वाईट रेषा आहे नवरा कसा भेटेल बाईला या बोटावर आहे शंख आणि चक्र असते चक्र असलं तर नवरा चक्रत आणते शंख असला तर नवरा माणसाच्या बोटावर जर शंख असला या बोटावर शंख तुम्हाला दिसत नाही ते आम्ही आहे शंख जर असलं तर बाई त्याला भेटते तेल झाल्यानंतर घरात म्हणणार नाही चौकात जाईल नाही तर मालकाला फिराय बाहेर निघू देईल आणि मालक थोडा लांब गेला रिकामी कॅटली आणल हातात ओ काय तेल झालं तेल तो मनातल्या मनात म्हणे माझं लग्न झालं त्याच दिवशी तेल झालं म्हणजे घरात सांगणार नाही शंकिनी
बोंबलणारी भेटत असते. हे सारं धंदा व्यवसाय कोण्या बोटावर आहे? मधल्या बोटावर आहे. नातेवाईक या बोटावर आहे. सारं भविष्य आहे. मग वाईट रेषा हातावरच्या जावा असं वाटत असेल, सारंच भविष्य आहे. ज्या माणूस उभा राहिल्यानंतर ज्याची करंगळी अशी आधर होते, पायाची आधर, तो माणूस दुसऱ्याचं खाणारा असतो. हे भविष्यशास्त्र आहे. ज्याची मान आखूड आहे, आता हे सांगत नाही, कानं लोंबल्यानंतर म्हातारे झाल्यावर लोंबतात, पण जवान माणसाचे कानं लोंबल्यावर काय असते, काय केल्यानंतर काय होते, हे सारं भविष्य आहे. ज्याचे नख बारीक असतात त्याचं काय असते, लालवट नख असणाराचं काय असते. एकच सांगतो, ज्या बाईचं बोट अंगठ्या शेजारचं बोट, ज्या बाईचं अंगठ्या शेजारचं बोट अंगठ्यापेक्षा जरा लांब असते, ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. आता पहा कोणाकोणाचे. तरी मी म्हणली बाई, पिंट्याचा बाप मा शब्दा पुढे काऊन जाईना, मा शब्दा पुढे काऊन जाईना. हे सारं भविष्य आहे. तुम्ही म्हणाल इतकं कसं काय पाठ केलं? समजा डबल कोरोना आला, आपलं दप्तर अटकवलं, भविष्य पाहणार, ज्योतिष्य पाहणार, कसं आहे आपलं पोट भरल विचार. हातावरच्या वाईट रेषा जाव्या असं वाटत असेल तर हाताने टाळी आणि मुखाने नामचिंतन. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा दिवसळ आल्यावर तर मदाड बैल चालते हो. चांगली गोष्ट ऐकत जा, बारीक ऐका. आता अभंगाचा भावार्थ संपला नाही. बारीक ऐका. देव धर्म देशासाठी प्राण घेतला हाती, हीच आपुली नीती छत्रपती संभाजी महाराजांचं वाक्य आहे. देवाकरता प्राण गेला तरी चालेल, देशाकरता प्राण गेला तरी चालेल, धर्माकरता प्राण गेला तरी चालेल. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, चरण सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथा. सप्ता होईल म्हणजे होईलच, काहीही करा, कोणताही कोरोना नाही, कोरोनाचा बाप आला तरी सप्ता होईल महाराज. देवाकरता प्राण जाऊ द्या, धर्माकरता हजारो लोकांनी प्राणाची आहुती दिली, देशाकरता हजारो लोकांनी शिर कलम करून आपल्या देशाकरता रक्षण केलं. देवधर्म आणि देश टिकला पाहिजे, छत्रपती संभाजी महाराजांचं वाक्य आहे. परंतु बसलेल्या माणसांनी, सर्वसामान्य माणसांनी याचा कधीच विचार केला नाही. आणि सर्वसामान्यांनी विचार न केल्यामुळे या जगाच्या पाठीवर आपला हिंदुस्थान हजारो वर्ष गुलामगिरीमध्ये राहिला. हजारो वर्ष गुलामगिरी स्वीकारली आपल्या हिंदुस्थानाने. हजारो का? कारण आपल्यामध्ये आपल्या हिंदुस्थानामध्ये आपल्या लोकांना कधी मोठं होऊ दिलं नाही. आपल्या माणसाचं कधी आपण ऐकलं नाही. आपला माणूस आपण कधी मोठा होऊ दिला नाही. परिणाम इंग्रजांनी 150 वर्ष, यवनांनी 750 वर्ष हिंदुस्थानावरती राज्य केलं. माझ्या अभ्यासानुसार 750 आणि 150 900 वर्ष गुलामगिरी केली. पण 900च नाही, हजारो वर्षापासून आपण गुलामगिरी केली. बारीक आहे का? या देशाला संकट माहीत नव्हतं, या देशाला पराभूती माहीत नव्हती, या देशाला गुलामगिरी माहीत नव्हती. पण या देशाला पहिल्यांदा संकट आलं 712ला. या देशाचा पहिला राजा पराभूत झाला राजपूत समाजाचा, त्याचं नाव तर रौला बाप्पा. देशावर पहिल्यांदा संकट आलं. संकट येत गेले. एका मिनिटामध्ये संकट सांगतो. 712ला राजपूत समाजाचा राजा, त्याचं नाव होतं रौल बाप्पा. 734ला जाहीर राजा झाला. 853ला कलंकी राजा झाला. 1026ला सोरटी सोमनाथाचं मंदिर लुटलं, त्याचं नाव होतं सुलतान बाहू. 1191ला परत सोरटी सोमनाथाचं मंदिर लुटलं. 1206 साली मोहम्मद घुरी मेला. 1236 ते 1240 दिल्लीची पहिली राणी झाली, तिचं नाव होतं रजिया सुलताना. 18 जून 1290ला ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. शके 1212 तरे तै टीका केली ज्ञानेश्वरे. शके 1212 तारीख आहे 18 जून 1290. 1290ला खिलजी मोशेंची स्थापना झाली, त्याचं नाव होतं जल्लउद्दीन खिलजी. त्याचा सखा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजी, त्याने काकाचा खून करून चुलत बहिणीशी विवाह केला. 1342ला कोलंबसला हकलून दिलं. 20 मे 1498ला वास्को द गामा भारतात आला. 1526ला बाबर आला. 1528ला बाबरी मस्जिद तयार झाली. पुढे तो वादग्रस्त प्रश्न निर्माण झाला. 1530ला बाबर मेला, त्याचा मुलगा हुमायून राजा झाला. 12 जानेवारी 1598ला राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्म झाला. 1605 साली जिजामातेंचा शहाजी राजा बरोबर विवाह झाला. शहाजी राजा बरोबर का झाला? वास्तविक पाहता शहाजी हे नाव मुस्लिम परंपरेतलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हिंदू परंपरेतले आहेत. मग छत्रपती जर हिंदू परंपरेतले आहेत तर वडिलांचं नाव मुस्लिम परंपरेतलं का? याचं बारीक उत्तर आहे का?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजी उमाबाई म्हणजे शहाजी राजांच्या आई उमाबाईला मुलबाळ होत नाही म्हणून त्या दर्ग्यावर गेल्या. तो दर्गा नगर पुणे रोडवर, नगर सोडल्यानंतर पुण्याला जात असताना तो दर्गा पाहायला मिळते. त्या दर्ग्याचं नाव आहे शाह शरीफ नावाचा दर्गा. उमाबाई त्या दर्ग्यावर गेल्या, नवस बोलल्या मला जर मुलगा झाला तर तुझं नाव देईल. आणि उमाबाईला 2 मुलं झाले. एकाचं नाव शहाजी ठेवलं, एकाचं नाव शरीफजी ठेवलं. त्या दर्ग्यावरून म्हणजे छत्रपती जरी हिंदू परंपरेतले असले तरी वडिलांचं नाव मुस्लिम परंपरेतलं त्या दर्ग्यावरून आहे. 1605 साली जिजामातेंचा शहाजी राजा बरोबर विवाह झाला. 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. 15 एप्रिल 1645 ला महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. त्यावेळेस छत्रपतींचं वय होतं 16 वर्ष. आम्ही म्हणतो 16वं वर्ष धोक्याचं नाही, ते मोक्याचं आहे. 16व्या वर्षामध्ये क्रांती केल्या जाते. आद्यगुरु शंकराचार्य जगत भ्रमणाकरता निघाले. शंकराचार्यांचं वय होतं 16 वर्ष. ज्ञानोबा रायांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ समाजाच्या समोर मांडला. त्यावेळेस माऊलींचं वय होतं 16 वर्ष. छत्रपतींनी स्वराज्याची शपथ घेतली. महाराजांचं वय होतं 16 वर्ष. 16व्या वर्षात क्रांती केल्या जाते, ते धोक्याचं नाही, मोक्याचं आहे. 15 एप्रिल 1645 ला स्वराज्याची शपथ घेतली. 46 ला तोरणा जिंकला. 48 ला शहाजीला सोडवलं. 49 ला अफजल खान फाळला. 66 साली राजा आग्र्याहून सई सलामत घरी आले. 72 ला महाराजांनी सुरत लुटली. त्यावेळेस 2 होट रुपये महाराष्ट्रामध्ये आणले. 2 होट म्हणजे आत्ताचे 75,000 कोटी महाराष्ट्रामध्ये आणले. 74 ला 32 मन सोन्याचं सिंहासन तयार केलं. 80 ला छत्रपती शिवाजी महाराज गेले. 81 ला संभाजी राजे झाले. 89 ला संभाजी राजे गेले. 1705 इंग्रज भारतात आले. 1725 अहिल्यादेवी होळकरांचा जन्म झाला. 1757 ला झाशीची राणी झाली. 61 ला पद्मावती राणी झाली. 1857 चा उठाव झाला. 1882 ला वंदे मातरम गीत झालं, जोगेत आमचा प्राण आहे. 1893 ला स्वामी विवेकानंद शिकागोला गेले. हिंदू धर्माचा प्रचार करून 94 ला भारतात आले. 1902 स्वामी विवेकानंद गेले. 8 सप्टेंबर 1910 ला संत गजानन बाबा समाधीस्थ झाले. 20 ला लोकमान्य टिळक गेले. 23 ला सुभाषचंद्र बोसांना अटक झाली. 23 जानेवारी 1926 ला बाळासाहेब ठाकरेंचा जन्म झाला. 27 ला सुभाषचंद्र बोस जेलमधून बाहेर आले. 28 ला ते हरियाली क्रांतीचे अध्यक्ष झाले. 3 जून 1947 ला माउंट बॅटन भारतात आला. त्याच्यासोबत एक मुलगी होती, तिचं नाव होतं लेडी एर्डिरा. ती इंग्लंडच्या हिरो विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये शिकत असताना तिने आपल्या प्रेमाचं जाळं 2 व्यक्तीवरती टाकलं होतं, पंडित नेहरू आणि मोहम्मद जना. 2 व्यक्तीवरती, पंडित नेहरू आणि मोहम्मद जना. ती भारत पाकिस्तान फाळणी, ती हिंदुस्थानामध्ये आली. अश्लील फोटो दाखवून भारत पाकिस्तान फाळणी कारणीभूत ती स्त्री झाली. बाकीचे कारण गौण आहेत. मुख्य कारण हेच आहे. 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्टला का केला? 16 ऑगस्टला केला नाही, 14 ऑगस्टला का केला नाही? कारण त्या लोकांना माहीत होतं या हिंदुस्थानामध्ये सर्वात जास्त हिंदू राहतात. हिंदू लोक तारखेपेक्षा तिथीला जास्त मानतात. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, अमावस्या, पौर्णिमा, अशुभ तिथ सर्वात अशुभ तिथ म्हणतात, तिला म्हणतात अमावस्या. वर्षात अमावस्या पडतात 12 अमावस्यापैकी सर्वात अशुभ अमावस्या, तिला काही भागात गटर अमावस्या म्हणतात, काही भागामध्ये जांभळ अवस म्हणतात. जांभळ अवसेच्या दिवशी जर या लोकांना स्वातंत्र्य दिलं तर आहे तोपर्यंत सुखी राहू शकणार नाही. म्हणून 15 ऑगस्ट 1947 चा दिवस निवडला. 48 ला महात्मा गांधी गेले. 49 ला घटना केंद्रात गेली. 52 ला लोकसभेची पहिली निवडणूक झाली. 53 ला आंध्र प्रदेश राष्ट्र निर्माण झालं. 56 ला मुंबई गुजरातकडून महाराष्ट्राच्या ताब्यात आली. 61 ला विदेशी आक्रमण झालं. 63 ला भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही प्रतिज्ञा मुलांना शाळेमध्ये आली. 66 साली लाल बहादूर शास्त्री गेले. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. 69 ला 14 बँकेची स्थापना झाली. पुढे शेतकऱ्याला आधार झाला. 71 ला विदेशी आक्रमण झालं. 73 ला विसा खांडेकराला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. 74 ला धर्मेंद्रचा शोले हिट झाला. 83 ला कपिल देवने वर्ल्ड कप आणला. 84 ला इंदिरा गांधी गेल्या. 89 ला 18 वर्षाच्या मुलाला राजकारण करता यावं म्हणून राजीव गांधींनी मतदानाचा अधिकार दिला. 91 ला राजीव गांधी गेले. 93 ला खिल्लारीचा भूकंप झाला. त्या भूकंपावर 94 ला पुराड्यांनी पोटं भरली म्हणून 95 ला सत्ता बदलली होती. अटल बिहारी वाजपेयी तुम्हाला आठवते. 99 ला भारत पाकिस्तान कारगिल नावाचं आक्रमण झालं. 2001 साली राज्याचा अधिकार केंद्रात गेला. 2005 साली विलासराव देशमुख, अण्णा हजारे यांनी तो मंजूर करून आणला. 2006-07 साली महाराष्ट्राची विदर्भ कन्या राष्ट्रपती पदावर झळकली. काय नाव तिचं? प्रतिभाताई पाटील. 2007 ला T20 वर्ल्ड कप झाला. 8 ला जागतिक बंदीचा फटका बसला. 9 ला 6वं वेतन केंद्रात गेलं. 10 ला मंजूर झालं. 11 ला धोनीने वर्ल्ड कप आणला. 12 ला महाराष्ट्र 2दा रलला. का? आकाशाच्या उंचीचे 2 रत्न हरवले. माननीय श्री बाळासाहेब ठाकरे, माननीय श्री विलासरावजी देशमुख. 12 ला 2 रत्न गेले. 2013 साली अंधश्रद्धा कायदा निर्मूलन पास झाला. 2 जानेवारी 2014 ला
महाराष्ट्रामधून मुंबईमधून पहिली मोनोरेल धावली. 2015 साली गोवंश हत्याबंदी झाली. 16 मध्ये नोटबंदी, 17 मध्ये GST, 18 मध्ये प्लास्टिक बंदी. 14 फेब्रुवारी 2019ला या जगाने व्हॅलेंटाईन डे साजरा केला, या विश्वाने व्हॅलेंटाईन डे साजरा केला. परंतु तो हिंदुस्थानाकरता ब्लॅक डे, काळा दिवस ठरला का? या देशाचे 40 जवान पुलवामा हमल्यामध्ये देशाकरता शहीद झाले, म्हणून तो हिंदुस्थानाकरता ब्लॅक डे 14 फेब्रुवारी 2019ला. 2020 आणि 21ला वैश्विक महामारी, जगामध्ये ज्या बिमारीने थैमान घातलं त्या बिमारीचं नाव होतं कोरोना. कोरोनाला कोरोना नाव देणारे जागतिक लेवलचे 2 डॉक्टर, एका डॉक्टरचं नाव आहे स्वायबर टॉफे, एका डॉक्टरचं नाव आहे जून अल्मेडा. 2020 आणि 21ला 2022ला भारतरत्न लता दिदी मंगेशकर निघून गेल्या. 22 जानेवारी 2024ला 500 वर्ष माझा रामलल्ला स्वतःच्या घराची वाट पाहत होता. माझी सीतामैया विचारत असेल आपलं घर कुठे आहे. रामानी सांगितलं असेल 22 जानेवारी 2024 येऊ दे, 2024ला आपल्या घरामध्ये आपल्याला जायला मिळेल. या देशाचा एक जबाबदार व्यक्ती बोलला होता 2024 पर्यंत प्रत्येकाला घर मिळेल. 2024 मध्ये प्रत्येकाला या हिंदुस्थानातल्या व्यक्तीला घर भेटेल. कदाचित त्याच्यामध्ये असाही अर्थ दडलेला असू शकते की रामा सगट सर्वांना घर भेटेल. 24ला प्रभू रामचंद्र स्वतःच्या घरामध्ये गेले. येणारा काळ 2025चा भगवान पांडुरंग परमात्म्याला, माऊली ज्ञानोबाराय तुकोबारायांना एकच प्रार्थना आहे, राहिलेला काळ सुखाने समाधानाने आणि आनंदाने जगू दे, याच्यापेक्षा मला काहीच नको देवा. मी तुम्हाला एवढं का सांगावं, तुम्हाला एवढं का सांगितलं, तुम्ही माझी पुन्हा तारीख घ्यावी. देवाची शपथ घेऊन सांगतो, रामाच्या पायाची शपथ घेऊन सांगतो. पुन्हा बोलवा, पुन्हा म्हणजे आताच काय बोलवेल आहे ते योगायोगाले बोलवा, नोका बडू काही घेणं देणं नाही. एकही दिवस रिकामा नाही. योगायोगाने कथा असल्यामुळे मी लांबचं कीर्तन घेतलं नाही आणि कथा संपली. मला वाटलं आराम करावा, हा दिवस तुम्हाला मिळाला. असो, माझं म्हणणं काहीच नाही. शेवटी डॉक्टर आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये कलम 19 मध्ये व्यक्ती स्वातंत्र्य दिलं. ज्याला जसं वागायचं तसं वागू शकता, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका, भाऊ म्हणून ऐका, पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, आळंदी पंढरीची वारी करा, ज्ञानोबाराय तुकोबाराय आमचा प्राण आहेत, भगवान पांडुरंग परमात्मा माझा जीव आहे, अशी मनामध्ये धारणा धरा. याच्यापेक्षा दुसरं काही माझं तुम्हाला सांगणं नाही. गावकरी मंडळी हसते, परहसते, वर्गणी दाते, अन्नदाते, सर्वच गावकरी मंडळीच्या सहकार्याने भव्य आणि दिव्यता लाभलेला हा छोट्या खाणी असलेल्या गावामध्ये सप्ताह, त्याच्यामध्ये सकाळचे अन्नदाते विठोबा पाटील खंडागळे, बरोबर आहे का? हां, शिक्षण कमी आहे आपलं, वाचता येणार. विठोबा पाटील सकाळचे अन्नदाते आणि संध्याकाळचे अन्नदाते दत्तात्रय पाटील गायकवाड शिक्षक आहेत. वा, वास्तविक शिक्षक आणि या क्षेत्रामध्ये अन्नदान करणं हे त्यांच्या मायबापाचं पुण्य आहे आणि त्यांचं मागील जन्मातलं पुण्य. नाथ भागवतामध्ये नाथराय सांगतात बरं का, तुम्हाला प्रत्येक शब्दाला नाथराय सांगतात, श्रीमंत आणि पैशावाल्याला परमार्थ करा वाटत नसते, जे राज्य वैभव भोग भोगीती त्यासी कदा नये विरक्ती, नाथराय सांगतात. पण श्रीमंत जर दान करत असेल तर ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाराय सांगतात, जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली एके ठाया, ती विभूती माझी जान धनांजया. शिक्षक पेशा आहे, परंतु सुंदर अन्नदान केलं. विलासराव पाटील गायकवाड उपसरपंच का माजी सरपंच आहेत, मोहन पाटील खंडागळे सरपंच आहेत. वा, विजय पाटील वाहक ग्रामपंचायत सदस्य, पदवीधरच घेतले. वा रे वा, शिक्षक, उपसरपंच, सरपंच, सदस्य, सौजन्य कोणा, आजचा दिवस लय भारी वाटते. सौजन्य सुद्धा डीलर, चांगली गोष्ट आहे. पैशावाल्यांनी पुढं यावं, अन्नदान वर्गणी द्यावी आणि गरिबांना ज्याच्याकडे काय नाही त्यानं काय करावं, काहीच नाही काय, त्यानं चटया आथराव्या, त्यानं झाडझूड करावी, त्याने पाणी द्यावं, चहा द्यावा, पडलेलं काम उचलावं, विनापहारा करावा, काय लागते ते इथे करावं. पैसे देऊ शकत नाही ना, मग शरीराने काम करावं, तेव्हा हे चालत असते. पैशावाल्याने पैसा पुरवायचा आणि ज्याच्याकडे पैसा नाही त्याने शारीरिक काम करायचं. कार्यकर्ते मंडळी फार सुंदर आहे. सप्ताहाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, सचिव, कोषाध्यक्ष, गावकरी मंडळी आणि सर्वात महत्त्वाचं माईक सिस्टीम अतिशय सुंदर आहे. आवाज वाढवा म्हणायचं काम पडलं नाही, नाहीतर आवाज वाढवा म्हणू आवाज जाते आमचा. आवाज वाढवू डीजे पण सुंदर पाहायचं सुद्धा काम पडलं नाही. त्याच्यामध्ये आमचं घरचंच चॅनल आहे सुंदर, आमच्या गजानन भाऊचं गजर मुक्ताईचा सुंदर आहे.
ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. रोजचे कीर्तन तुम्हाला ऐकायला मिळतील. झालेली सेवा तुम्हा श्रोते सज्जन माईबापांच्या चरणी समर्पित करतो. इथपर्यंत येण्याचा योग गजानन महाराज, आमचे नंदू महाराज आहेत, वैभव महाराज, ही सारी महाराज मंडळी. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, गाडी ज्यांनी चालवत आणली, आमचे परमस्नेही परममित्र, झोपेतून उठवून त्यांना इथपर्यंत आणलं. गाडी एकाची, ड्रायव्हर एक, मी तिसरीकडे फोनवर नियोजन केलं. दिवसात 1 मिनिटसुद्धा मिळाला नाही, पण जलद गतीने त्यांनी तुमच्यापर्यंत आणून पोहोचवलं. त्यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणाम. झालेली सेवा तुम्हा श्रोते सज्जन मायबापाचं दर्शन. ज्ञानेश्वर